आणिच घरगुती स्वाद. तर आपल्याला रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आज आपण सोप्या पद्धतीने पाहणार आहोत कांद्याची भाजी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. 3 मध्यम आकाराचे कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता, धनेपूड आणि गरम मसाला, लाल तिखट आणि ओलं खोबरं किसून घेतलं. एका पॅनमध्ये मी तेल घालून आपल्याला कढीपत्ता फोडणीला द्यायचा आहे. तर मी त्यामध्ये कांदा ॲड करते. कांदा आणि टोमॅटो एकत्रच ॲड करायचे. चांगले ते परतायचे. मिश्रण चांगलं परतून व्हायला पाहिजे. 10 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय कांदा आणि टोमॅटो. तर मी यात धनेपूड, गरम मसाला ॲड करते, लाल तिखट. तर हे सर्व मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला. मीठ ॲड करते आणि जे किसलेलं खोबरं होतं ओल्या नारळाचं ते मी ॲड केलंय. आणि हे असं छान परतवून चांगलं शिजवून घ्यायचं आपल्याला हे भाजी. तर वरून मी कोथिंबीर घालते. ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागते टेस्टला. तुम्ही पाहू शकता कशी भाजी आपली तयार झाली आहे. भाकरी सोबत तर खूपच छान लागते. तुम्ही पण एकदा ट्राय करा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू.